अलीवीर आश्रम शाळेत दुसरीतील चिमुरडीचा रहस्यमय मृत्यू. आदिवासी कुटुंबाची वेदनादायक शोकांतिका. तळोदा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अलीवीर आश्रम शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असलेल्या तमन्ना बाजा वसावे वय 8 हिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे. रात्री ती पूर्णपणे व्यवस्थित होती. शाळेतील प्रार्थनेत सहभागी होऊन तिने रात्रीचे जेवणही घेतले. तिच्या मैत्रिणींच्या म्हणण्यानुसार मध्यरात्री ती बाथरूमसाठी सुद्धा गेली होती. मात्र सकाळी प्रार्थनेला अनुपस्थित असल्यामुळे गृहपालांनी तिच्या वसतिगृहात जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती हालचाल करत नसल्याचे दिसून आले. तिला तत्काळ तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सकाळी 8 वाजता डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. तमन्नाच्या अचानक मृत्यूमुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. एक निरागस मुलगी अशा रहस्यमय परिस्थितीत मृत्युमुखी पडल्याने शाळेतील सुरक्षिततेच्या व व्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. तमन्नाच्या मृत्यूमागील कारणांचा शोध घेण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. या घटनेत परिसरात खळबळ उडाली असून योग्य न्यायाची मागणी करण्यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे 8:45 तमन्ना बाजा वसावे 8 वर्षाची मुलगी शासकीय आश्रमशाळा अलीवीर इथून ब्रॉड डेड म्हणजे मृत आणण्यात आलेली आहे. आणि ती एकंदरीत त्यांची तपासणी केल्यानंतर ऑन ड्युटी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलेली आहे. आणि तिचं नेमकं कारण आपण त्या मुलीचं पोस्टमॉर्टम केल्यानंतर आपल्याला समजणार आहे. त्यासाठी आपण पोलिसांना पंचनामा करण्यासाठी पाचारण केलेलं आहे. प्रभात सिंग नंदलाल पाडवी, मुख्याध्यापक, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अलीवीर येथील दुसरीची विद्यार्थिनी तमन्ना बाजा वसावे हिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. रात्रीची प्रार्थना होते 9 वाजता. चार्ज जे आहेत त्या कर्मचाऱ्यांनी मला प्रार्थनेचा व्हिडिओ पाठवला. 146 विद्यार्थिनी हजर आहेत, कोणीही आजारी नाही आहेत असं मला रिपोर्टिंग केलं. परंतु पहाटे सदर विद्यार्थिनीला उठवायला गेले असता ती उठली नाही आणि म्हणून तिला तळोदा दवाखान्यात आणलं आणि तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलेलं आहे.